व्यासपीठ गावची खबर न्यूज। नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींच्या निकालानंतर खालापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हक्काच्या 3 जागा असताना आतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये श्रद्धा अंकित साखरे व वासांबे जिल्हा परिषदेमध्ये संदीप मुंडे या दोन्ही जागांवर अनपेक्षित अपयश आले। हा पराजय चटका लावणारा आहे, तटकरे यांनी सांगून राष्ट्रवादी अजित पवार गट उभाटा शिवसेना परिवर्तन विकास आघाडीला केवळ सावरोली जिल्हा परिषद मतदारसंघात संतोष बैलमारे यांच्या रूपाने यश मिळाले, तर पंचायत समितीच्या अतकरगाव सावरोली चौक अशा 3च जागांवर यश मिळालं असलं तरी जिल्हा परिषदेच्या 2 जागांवर अपयश आल्यानं राष्ट्रवादीच्या जिवारी लागल्यानं कार्यकर्त्यांनी खचून न जाता अधिक जोमानं कामाला लागावे अशा सूचना करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अंकित साखरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांनी खचून न जाता कामाला लागा असा सल्ला देत खालापूर तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे ताकद देईल असा शब्द तटकरे यांनी दिला आहे। तर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी भाजपला स्पष्ट बहुमत असल्याचं सांगून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही कर्जतमध्ये परिवर्तन महाविकास आघाडीमध्ये होते, त्याच्या 3 जागा आहेत असं तटकरे यांनी सांगितलंय। महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर महायुतीला खूप अनुकूल वातावरण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वर्गीय दादांनी जी काही प्रचंड मेहनत महाराष्ट्रामध्ये घेतली त्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये एक हाती सत्ता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली। इतरही जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती द्वितीय स्थानावरती राहिलं। जेवढ्या जागा आम्ही लढलो त्यामध्ये निवडून येण्याचं प्रमाण लक्षणीय त्या ठिकाणी आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 16 जागांच्यावरती यश मिळालं। काही जागांचे पराजय दुर्दैवाने खूप चटका लावणारे ठरले। विशेष करून खालापूरमधला इथला या आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, पलीकडे वासांबे जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, रोहा तालुक्यातील चळेरा असेल, दाकोटे आहे, निजामपूर आहे, राजपुरी आहे, असे 5-6 ठिकाणच्या मतदारसंघात किंवा महाड तालुक्यातील दासगावच्या खाडीपट्ट्यातील आहे, इथले मात्र पराजय चटका लावणारे ठरले। पण तिथल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी घेतलेली प्रचंड मेहनत मिळवलेली लक्षणीय मतं त्यांच्या पाठीमागे पक्ष ठामपणाने उभा आहे। उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा त्यांना राजकीय ताकद पूर्णपणाने देण्याच्या दृष्टीकोनातून पक्षाच्या माध्यमातून भूमिका घेतली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती त्या ठिकाणी झाली आणि पूर्णपणाने व्यवस्था त्या संदर्भात केलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 16, भारतीय जनता पक्षाकडे 15, 31 स्पष्टपणाचं बहुमत आहे। कर्जत तालुक्यामध्ये उभाटा सेनेवरती केलेली युती त्याच्यामुळे 3 जागांच्या वरती त्या ठिकाणी मिळालेले यश सुधाकर घारे आणि तिथले नितीन सावंत यांनी जे प्रयत्नपूर्वक कर्जत तालुक्यामध्ये व्हाईट वॉश केलेला आहे त्यामुळे आज संख्याबळ अधिक आहे। आम्ही एकत्रित आहोत, गटनोंदणीसुद्धा केलेली आहे। वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा होईल आणि मग त्या संदर्भातला बघूया काय होतं ते।